कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लेडीवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांना जगतगुरु म्हणलं जातं. या जगामध्ये जगद्गुरु ही पदवी 3 जणांना मिळालेली आहे. एक आहेत जगद्गुरु शंकराचार्य, दुसरे आहेत जगद्गुरु श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि तिसरे आहेत जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय. आणि याच तुकोबारायांचे असणारे पठ्यशिष्य निळोबाराय पिंपळनेर निवासी यांचा 4 चरणाचा संतांचा महिमा संतांचा अधिकार सांगणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल ऐका, अभंगाकडे वळण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की त्यानं जरी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आपल्याला ज्ञात असलं तरी देखील वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की त्यानं अल्पसा का होईना परिहार द्यावा. सालबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे आणि या 30व्या वर्षामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे. ऐका, त्या भगवान परमात्म्याच्या इच्छेशिवाय एक वृक्षाचं पान देखील हलत नाही. महाराज प्रमाण देतात. महाराज म्हणतात, आ तुझी या सतेने वेदासी बोलिले, तुझी या सतेने वेदासी बोलिले, सूर्यासी चालने तुझी या बाळे, सूर्यासी चालने तुझी या बाळे, ऐसा तू समार्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समार्थ ब्रह्मांडाचा धनी. असा तो भगवान परमात्मा, त्याच्याशिवाय एक वृक्षाचं पान देखील हलत नाही. म्हणूनच त्याच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. कुणामुळे ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली? ऐका, समस्त भजनी मंडळ टाकळी काजी यांच्यामुळे ही दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. तसेच गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व त्यांचे सहकारी, तसेच सोसायटीचे चेअरमन व उपचेअरमन व त्यांच्या सहकारी यांच्या आशीर्वादानं ह्या गावातील लहान थोर मंडळी, तसेच महिला मंडळ, सारोळा भजनी मंडळ असेल, मदडगाव भजनी मंडळ असेल, दशमी गव्हाण कोल्हेवाडी व तसेच बानखेल, सर्वच ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेले आहात. परंतु ऐका, सर्वांचं नाव माझ्याच्याने शक्य होणार नाही, कारण सर्वच आपले माणसं आहेत. माझ्या आजीचं गाव आहे, आजीचं माहेर आहे. ऐका, सगळेच मला ओळखीचे आहेत, सगळ्यांचे चेहरे परिचयाचे आहेत. परंतु नाव घेणं माझ्याच्याने शक्य होणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी बसलात, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. सुंदर अशी गायनाची साथ धरणारे आमचे गावचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मगर असतील. सुंदर असा आवाज आहे, सुंदर अशी गायनाची साथ करत आहेत. तसेच हरिभक्तपरायण भातोडी गावचे असणारे सचिन महाराज कदम असतील, त्यांचेही मनापासून आभार. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. तसेच ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था ईश्वर महाराज कदम यांच्या संस्थेतील हे सर्व बाळ गोपाळ असतील, त्यांचेही मनापासून आभार. सर्वच टाळकरी आहेत, तुळशीवाल्या काकू आहेत, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. मृदुंगाची सुंदर अशी साथ करणारे हरिभक्तपरायण योगेश महाराज लगड असतील, महाराजांनाही धन्यवाद. व तसेच हरिभक्तपरायण सागर महाराज असतील, त्यांचेही मनापासून आभार. व माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत आहे असे असणारे साऊंड सिस्टीम वाले काका, तुमचेही मनापासून आभार. व तसेच ऐका, हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे, परंतु हा झाल्याच्या नंतर जर आपल्याला वाटलं की बानखेलच्या पूजाताईंचं कीर्तन आपल्याला पुन्हा एकदा ऐकावं, तर ऐका,
मराठी हॉटस्पॉटवाले दादा या ठिकाणी उपस्थित राहिले. ते आपल्याला पुन्हा कधी जर पाहावं वाटलं तर यूट्यूबवर गेल्याच्या नंतर सर्च केल्याच्या नंतर आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळेल. दादांचेही धन्यवाद. खूप लांबून दादा आले. दादा तुमचेही मनापासून आभार. तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. माझ्या जन्मदात्या आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि से अभंगाकडे होते. विठ्ठल अभंग आहे निळोबारांचा. निळोबारा या अभंगामध्ये 3 संतांचं वर्णन करतात. ऐका, निळोबारा म्हणतात, अभंगाच्या प्रथम चरणात निळोबारा सांगतात, म्हैसी पुत्रा मुखी बोलविले श्रुती चालविले भीती बैसोनिया. निळोबारा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महावैष्णव माऊलींचं वर्णन करतात. माऊलींचा अधिकार सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा निळोबारा संतांचा महिमा सांगतात. निळोबारा म्हणतात, नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळोबारा म्हणतात की संतांचा महिमा एवढा आहे की तो जगाचा मालक त्यांच्या हातून नैवेद्य खातो. अजून एका संतांचं वर्णन केलं निळोबाऱ्यांनी. निळोबाऱ्या म्हणतात, उदका माझी वह्या ठेवोनी कोरड्या दाखविल्या रोकड्या विश्वजना. निळोबाऱ्या तिसऱ्या चरणामध्ये आपल्या गुरूंचं जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं वर्णन करतात. त्यांचा अधिकार सांगतात. शेवटी निळोबाऱ्या म्हणतात, निळा म्हणे ती संगेची तरणे दिन उधरणे नवल कोण. आणि तुकोबाऱ्या निळोबाऱ्या म्हणतात की निळा म्हणे ती ही संगेची तारणे. हे तीनही जे संत आहेत ते या जगातून या मृत्यू लोकातून तरुण येणारे आहेत. म्हणूनच निळोबाऱ्या म्हणतात, नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल ऐका, आता या अभंगाचं विस्तारपूर्वक आपण चिंतन पाहणार आहोत. देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य निळोबाराय यांनी हा लिहिलेला अभंग आहे. ऐका, निळोबारायांनी आपल्याला संतांची भेट व्हावी, जगद्गुरु तुकोबारायांची भेट आपल्याला व्हावी, तुकोबारायांना आपल्याला अनुग्रह द्यावा, त्याकरिता 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. तुकोबारायांनी देखील त्याग केला होता. 13 दिवस. कधी केला होता? ऐका, ज्यावेळेस गावातील विद्वान मंडळींना तुकोबारायांचे ग्रंथ इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवले, त्यावेळेस तुकोबारायांना 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. परंतु ऐका, 13 दिवसानंतर तुकोबारायांना भगवंताची भेट झाली. परंतु ऐका, निळोबाराय जे आहेत ना, त्यांना संतांची भेट घ्यायची होती. मला यातून सांगायचं आहे का की संतांची भेट ही देवाच्या भेटीपेक्षाही अवघड आहे. तुकोबारायांना देव भेटला, 13 दिवसात देव भेटला, वह्यात तरल्या. 13 दिवसात तुकोबारायांना भगवंताची भेट झाली. परंतु निळोबाराय 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. का? तर त्यांना संतांची भेट घ्यायची होती. कारण संतांची भेट ही खूप अवघड आहे. बाबू अवघड आहे संत भेटे, बाबू अवघड आहे संत भेटे, बाबू अवघड आहे संत भेटे, बाबू अवघड आहे संत भेटे.
संत भेटी, परी जग जिठी करुणा केली. संतांची भेट ही अवघड आहे. ऐका, निळोबारानं त्याग केला 42 दिवस. भगवान परमात्म्याला दया आली. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले, निळोबारांजवळ आले. निळोबारांचा अधिकार देवाला कळाला. देव त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर निळोबारांना म्हणाले, निळोबाराय डोळे उघडा. निळोबारांना वाटलं की तुकोबाराच आले असतील. निळोबारांना डोळे उघडले. पाहतात तर काय, तो जगाचा मालक निळोबारांसमोर उभा आहे. निळोबाराय जगाच्या मालकाला विचारतात, तुम्ही कोण? तुका म्हणे आम्ही न ओळखेची देवा, तुका म्हणे आम्ही न ओळखेची देवा, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा, तुका म्हणे आम्ही न ओळखेची देवा, निळा म्हणे आम्ही ओळखेची देवा, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा. तुक जाता धावा करता, तुक जाता धावा करता, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा. तुका याचा धावा करिता, तुका याचा धावा करिता, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा, निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवा, देवा. निळा म्हणे आम्ही नोळखची देवा, तुक याचा धावा करी तसे. भगवान परमात्मा निळोबारांच्या समोर उभा राहिला. निळोबारा भगवंताला विचारतात, देवा, देवालाच विचारतात, देवा तुम्ही कोण? देव म्हणतात, अरे मी या जगाचा मालक, या जगाचा पोषण करणारा, तू मलाच विचारतो मी कोण? देव म्हणतात, अरे माझ्याशिवाय या वृक्षाचं पान देखील हलत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहील अंता मग कोठे. किंवा माऊली वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगात चाळीता. भगवान परमात्मा निळोबारा म्हणतात, देवा तुम्ही या ठिकाणी कशा करता आलात? येथे तुझं लागी येथे बोलविले, तुझ लागी बोलाविले कोणी, येथे 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 तुझ लागी बोलाविले कोणी, लागी बोलाविले कोणी, बोलाविले कोणी, बोलाविले तुझ लागी बोलाविले कोणी, येथे 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 तुझ लागी बोलाविले कोणी, बोलाविले कोणी. येथे तुझ लागी बोलविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासे का. निळोबारा देवाला म्हणतात, देवा तुला या ठिकाणी बोलवलं कुणी? मी तर माझ्या जगद्गुरु तुकोबारांसाठी हा त्याग केलाय, तुला या ठिकाणी बोलवलंच कुणी? ऐक देवा, जरी तू या ठिकाणी आलास तरी मी तुझा सन्मान करणार नाही. देवाला त्या ठिकाणाहून परत जावं लागलं. देव वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्याच्या नंतर देवानं तुकोबारांना सांगितलं, तुकोबारा
तुम्हाला निळोबारांची भेट घेण्याकरता जावं लागल. तुकोबऱ्या वैकुंठातून निळोबारांसाठी आले. तुकोबऱ्या वैकुंठातून 5 वेळेस आले. एक वेळेस निळोबारांसाठी आले आणि आल्याच्या नंतर निळोबारांजवळ तुकोबऱ्या आले. तुकोबऱ्या निळोबाला म्हणतात, निळोबा, डोक्यावरती हात ठेवला. तुकोबऱ्यांनी निळोबारांच्या आणि निळोबारांना अनुग्रह दिला. निळोबारांना इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. श्री संताची साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. निळोबऱ्यांना तुकोबऱ्यांना दंडवत केलं. फार आनंद झाला. तुकोबऱ्यांना निळोबऱ्यांना तुकोबऱ्यांचा महिमा कळाला, अधिकार कळाला आणि म्हणून मग निळोबऱ्यांना या अभंगामध्ये या 3 संतांचं वर्णन केलं. पहिलं कुणाचं वर्णन केलं तर ऐका. आपण या जगामध्ये आल्याच्या नंतर ज्यांना माऊली म्हणतो, माऊली या शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर ऐका. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. हे 3ही गुण ज्यांच्यामध्ये आहेत अशी असणारी जगाची विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं वर्णन निळोबारायांना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये केलं. निळोबारायांना अधिकार कळाला. निळोबारायांना वर्णन केलं. निळोबाराय म्हणतात की म्हैसा पुत्रामुखी बोलविने श्रुती. महिषा पुत्र मुखे बोलाविले, महिषा पुत्र बोलाविले मुखी. महिषा पुत्र पुत्रामुखी बोलवणे श्रुती. ऐका. माऊलींनं सर्व प्राण्यामध्ये जर जड आणि मंद प्राणी कोणता असेल तर ती आहे म्हैस. ऐका. आपण जर एखाद्या वेळेस रस्त्यानं चालत असलो आणि आपल्या समोर म्हैस आली, आपण कितीही हॉर्न वाजवला तरी ती म्हैस बाजूला होत नाही. आपल्याला गाडीतून उतरावं लागतं. त्या म्हैशीला 2-4 काठ्या माराव्या लागतात
आणि मग ती म्हैस बाजूला करावी लागती. अशी मंद असणारी म्हैस आणि त्या म्हैशीचं हलगट म्हणजे तिचा पुत्र रेडा, त्या रेड्याच्या मुखातनं माऊलीनं वेद बोलवला. आपल्याला सर्वांना कथाभाग माहीत आहे. पैठण क्षेत्रावरती शुद्धीपत्र नेण्याकरिता चारही भावंड आले. माऊली असतील, सोपान काका, निवृत्ती दादा, मुक्ताई, हे चारही भावंड त्या ठिकाणी पैठण क्षेत्रामध्ये आले. आल्याच्या नंतर शुद्धीपत्र घेण्याकरिता त्या पंडित विद्वानांजवळ गेले. माऊलींना आपला परिचय करून दिला. मुक्ताईनं, निवृत्ती दादानं, सोपान काकानं सर्वांनी आपला परिचय करून दिला. शेवटी माऊली म्हणतात, माझं नाव ज्ञाना. त्यावेळेस त्या विद्वान म्हणतात, अरे तुझं नाव ज्ञाना आहे. ऐक, हा जो समोरून रेडा चाललाय ना, त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञाना आहे. त्यावेळेस माऊली म्हणतात, अहो त्याचंही नाव ज्ञाना आहे, माझंही नाव ज्ञाना आहे. ऐका, आमच्यातला जो आत्मा आहे तो आत्मा देखील एकच आहे. आमचा आणि त्यांचा जीव एकच आहे. मुंगिया निराव आम्हा सारिखाची जीव. माऊली म्हणतात की त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तोच माझ्यामध्ये आहे. विद्वान म्हणतात, ऐक, जर त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये एकच आत्मा असेल तर मला सांग, तू जसा वेद बोलतोस तसा तो रेडा वेद बोलेल का? माऊलीला प्रश्न विचारला. माऊली म्हणतात, अहो त्याचा आणि माझा जीव आत्मा एकच आहे, मग तो रेडा का नाही बोलणार? माऊलीने सांगितलं, तो रेडा बोलेल. त्या रेड्याला जवळ आणायला सांगितलं. माऊलींच्या जवळ त्या रेड्याला आणलं. आणल्याच्या नंतर माऊलींनं त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला. आता मला सांगा, रेडा कधी वेद बोलेल का हो? आपल्या घरच्या म्हशी असतील, रेड्या असतील, ते कधी वेद बोलतात का हो? नाही. पण होता तुमची कृपा, पशु बोले वेद. संतांची कृपा झाल्याच्या नंतर काहीही बोलू शकतं. माऊलींनं त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्या पंडितांना, विद्वानांना विचारलं की कोणता वेद बोलवायचा आहे? त्यांनी सांगितलं, 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अर्थवेद. या 4ही वेदांमधला अवघड जर कोणता असेल तर तो आहे ऋग्वेद. ऋग्वेद वेद तुम्ही या रेड्याच्या मुखातून बोलवून दाखवा. त्यांना डोक्यावरती हात ठेवला आणि वेद बोलायला सांगितला. ऐका, तो रेडा बोलू लागला. रेड्या मुखी वेद बोलविला, रेडा मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेडा मुखी वेद बोलविला, पर्वतीचा हरविला, पर्वताचा हरविला, क्रांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुजने हरी ताप, साधकांचा माय बाप दरुजने हरी ताप. साधकाचा माय बाबा दर्शन हरे का, साधकाचा माय बाबा दर्शन हरे का, दर्शन हरे का. रेड्या मुखी वेद बोलविला. ऐका, माऊलींना रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. रेडा बोलू लागला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम पूर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षे मामृता. वेद बोलू लागला. सर्वजण घरी पळाले, आपले ग्रंथ घेऊन आले. सर्वजण पाहू लागले. विद्वानांमध्येच भांडण लागलं. प्रत्यक्ष पैठणी फटी केला वाद. सर्वजणांमध्ये वाद लागला. अरे, हा रेडा वेद बोलतोय. त्यानंतर त्यांना माऊलींचा अनुभव आला
माऊलींचा महिमा कळाला, माऊलींचा अधिकार कळाला. त्यानंतर माऊलींना शुद्धीपत्र दिलं. ऐका, हाच अधिकार निळोबाऱ्यांना कळाला. म्हणून तर निळोबाऱ्यानं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊलींचं वर्णन केलं. म्हैसा पुत्रामुखी बोलविने श्रुती, चालविने भिंती बैसोनिया. ऐका, निळोबाऱ्या म्हणतात की माऊलींना वेद बोलवला. श्रुती म्हणजे वेद. वेद बोलवला. अजून काय केलं माऊलींनं? माऊलींनं जीवनामध्ये आल्याच्या नंतर 8 चमत्कार केले. ऐका, त्यामधील चालविली भिंती बैसोनिया, जड भिंती चालवली. पण कुणासाठी चालवली? ऐका, 1400 वर्ष जगणारे चांगदेव, त्यांचा अधिकार काय सामान्य नव्हता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्यांच्या मुखोद्गत होते. एवढा अधिकार त्यांचा होता. 1400 वर्ष जगले. दर 100 वर्षानं काळ चांगदेव महाराजांना नेण्याकरता यायचा. परंतु त्यांना कळालं की काळ आपल्याला नेण्याकरता आला की ते काय करायचे? समाधी लावून बसायचे. 6 महिने समाधी लावून बसायचे. काळ गेल्या की पुन्हा समाधीतून उठायचे. असे 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. चांगदेव महाराजांना कळालं की पैठण क्षेत्रामध्ये एक बालक आहे. त्या बालकानं रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि पित्र जीव घातले. ऐका, माऊलीनं पित्र जीव घातले. सर्व जणांना गावातून बोलवलं, परंतु कुणीही पित्र जेवण्याकरिता आले नाही. मग माऊलीनं स्वर्गातले पित्र आणले आणि जेवू घातले. हा अधिकार त्या चांगदेव महाराजांना कळालं. चांगदेव महाराजांना काय केलं? आपल्या शिष्याजवळ एक पत्र लिहायचं म्हणून पत्र घेतलं. पत्र लिहायचं, परंतु लिहायचं कसं हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. कारण तीर्थरूप लिहावं तर माऊली आपल्यापेक्षा वयानं लहान आहेत, परंतु ज्ञानानं आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. प्रिय लिहावं तर आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत, आपण त्यांना कसं प्रिय लिहिणार? विचार आला. चांगदेव महाराजांना काय केलं? जे पत्र होतं ते पत्र तसंच न लिहिता कोरं पत्र शिष्याच्या हाती पाठवलं. तो शिष्य ते पत्र घेऊन माऊलींकडे आला. माऊलींच्या हातामध्ये ते पत्र दिलं. माऊलीनं ते पत्र पाहिलं. त्या ठिकाणी 7 वर्षाच्या मुक्ताई होत्या. त्यांनी देखील ते पत्र, मुक्ताई दादाला म्हणतात, दादा, अरे 1400 वर्ष जगणारा चांगदेव, परंतु अजून कोरं पत्र पाठवलंय. माऊलीनं काय केलं तर त्या कोऱ्या पत्रावरती 65 ओव्या लिहिल्या. त्याला नाव दिलं चांगदेव 65 आणि त्या ओव्या लिहून ते शिष्याकडे ते पत्र घेऊन पाठवलं. तो शिष्य चांगदेव महाराजांकडे गेला. चांगदेव महाराजांना तो ग्रंथ दाखवला, त्या ओव्या दाखवल्या. चांगदेव महाराजांनी त्या ओव्या वाचल्या. चांगदेव महाराजांना अहंकार झालेला होता. चांगदेव महाराजांनी आपले सर्व 14,000 शिष्य घेतले. लाखो करोडोनी समाज गोळा केला आणि माऊलींच्या भेटी करता निघले. वाघावरती बसून स्वार, हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन चांगदेव महाराज माऊलींना भेटण्याकरता निघाले. आता चांगदेव महाराज त्या ठिकाणाहून येत आहेत असं 4ही भावंडांना समजलं. सकाळची वेळ होती. 4ही भावंड एका निर्जीव भिंतीवरती दात घासण्याकरता बसलेले होते. गावातील काही मंडळी आले. सांगितलं की दादा, तुम्हाला भेटण्याकरता चांगदेव महाराज येत आहेत. घोड्या वाघावरती स्वार आहेत, हातामध्ये चाबूक आहे, सापाचा आहे. 14,000 शिष्य आहेत, लाखो करोडांनी समाज आहे. तुम्हाला भेटण्याकरता येत आहेत. मुक्ताई म्हणते, दादा, अरे आपल्याकडे एक साधा घोडा तरी पाहिजे होता. कारण चांगदेव वाघावरती बसून येत आहेत, आपल्याकडे एक घोडा हवा होता. त्यावेळेस माऊली मुक्ताईला सांगतात, मुक्ताई, घोड्याची काय गरज नाही, आपण ह्या भिंतीलाच घेऊन जाऊ. चालविले जड भिंत, हरले चांगल्याचे भ्रांती, तुझे सांगाचे ज्ञानोबा माझा. चालविले जड भिंत, हरले
निळोबरायानं त्या भिंतीला म्हणाले की चल. अहो ऐका, ती निर्जीव भिंत चालू लागली. चांगदेव महाराज चांगदेव वनाजवळ आले. इकडून माऊली चारही भावंड त्या निर्जीव भिंतीवरती बसून आले. चांगदेव महाराजांना पाहिलं की माऊली ह्या निर्जीव भिंतीवरती बसून आलेत. त्यांनी माया नदी सोडली. परंतु ऐका, त्या माया नदीतून देखील माऊली तरुण वर आले. आल्याच्या नंतर चांगदेव महाराजांना कळालं की हे सामान्य पुरुष नाहीत. चांगदेव महाराजांना वाघावरनं खाली उडी मारली आणि माऊलींना लोटांगण घातलं. त्यावेळेस माऊलींनं चांगदेव महाराजांना उठवलं, आपल्या ताटीकडे घेऊन गेले. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांगदेव महाराजांना 7 वर्षाच्या मुक्ताईनं उपदेश केला. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. ऐका, 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेव महाराजांना 7 वर्षाच्या मुक्ताईनं उपदेश केला. एवढा अधिकार मुक्ताईचा होता. त्यापेक्षाही अधिकार माझ्या माऊलींचा होता. निर्जीव भिंत चालवली. हे सर्व यांचा अधिकार निळोबारांना कळाला. म्हणून निळोबारा म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, नोहे हा सामान्य माझे वासंदाचा. नोहे हा सामान्य माझे वासंदाचा. नोहे हा सामान्य महिमा संताचा. महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळोबारा म्हणतात या संतांचा महिमा खूप महान आहे, खूप मोठा आहे. त्यांचा अधिकार खूप आहे. निळोबारा म्हणतात की तो जगाचा मालक, ती पाषाणाची मूर्ती. आता मला सांगा, पाषाणाची मूर्ती कधी जेवती का हो? नाही. परंतु त्या संतात एवढी ताकद आहे की पाषाणाची मूर्ती देखील जीव घातली आहे का? निळमदेव महाराज आपल्याला सर्वांना माहीत आहेत, भगवंताचे लाडके भक्त आहेत. रोज नामदेव महाराजांचे आई वडील दामाशेठजी भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवायचे. एक दिवस त्यांना उशीर झाला. नामदेवरायांच्या आईने सांगितलं, गोणाई मातेने सांगितलं, नामा तुझे बाबांना यायला आज उशीर होणार आहे. आज काय कर, तू हा नैवेद्य घेऊन जा आणि भगवंताला चारून ये. नामदेव महाराजांनी नैवेद्याचं ताट घेतलं, भगवान परमात्म्याच्या जवळ गेले. 5 वर्षाचे नामदेवराय होते. ऐका, गेल्याच्या नंतर आता त्यांना काय माहिती की देव नैवेद्य खात नसतो. त्यांना वाटलं की फक्त
वडील काय करायचे, देवासमोर नैवेद्य न्यायचे, देवाला दाखवायचे आणि रिटर्न यायचे. परंतु ऐका, आपण सर्वजण म्हणतो देव नैवेद्य खात नाही, परंतु ऐका, देव नैवेद्य खातो. देव आज सुद्धा नैवेद्य खायला तयार आहे, परंतु खाऊ घालणारी यशोदा माईसारखी पाहिजे. वा तो भगवान परमात्मा आज सुद्धा यायला तयार आहे, परंतु बोलवणारी द्रौपदी सारखी पाहिजे. तो भगवान परमात्मा आज सुद्धा रडायला तयार आहे, परंतु त्याच्यावरती प्रेम करणारी राधेसारखी पाहिजे. ऐका, 5 वर्षाचे नामदेवराय देवासमोर उभा आहेत. देवाला म्हणतात, देवा हा नैवेद्य खाण्याकरता ये. बराच वेळ झाला, देव काही येत नाही. 5 वर्षाचे नामदेवराय देवाला म्हणतात, देवा तू जर आला नाहीस ना तर ऐक देवा, याच दगडावरती डोकं फोडून मी माझा प्राण सोडीन. ऐका, ती पाषाणाची मूर्ती होती, ती थरथर कापू लागली. पाषाणाची मूर्ती थरथर कापली, जीवू ती लागली नाम्या सवे. भगवान परमात्म्यानं विटेवरनं खाली उडी मारली आणि नामदेवरायांच्या ताटातील नैवेद्य खाल्ला. ऐका, नामदेवराय घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर ताट रिकामं गुणाई मातेनं पाहिलं. गुणाई माता नामदेवरायांना विचारतात, नामा अरे ह्यातला नैवेद्य कुठे आहे? त्यावेळेस नामदेवराय आईला म्हणतात, आई अगं भगवंताला खाण्याकरिता दिला होता ना, मग मी भगवंताला खाऊ घालून आलो. आई म्हणते, अरे नामा देव काय नैवेद्य खात असतो का? आई अगं खरंच देवानं नैवेद्य खाल्ला. आई म्हणाली, बर. दामाशेट्टी आले. दामाशेट्टीनं घडलेला सर्व वृत्तांत गोणाई मातेने दामाशेट्टींना सांगितला. दुसरा दिवस उगवला. दामाजींनी सांगितलं, नामदा अरे देव नैवेद्य खातो म्हणतोस ना, धर हा नैवेद्य घे आणि देवाला खाण्याकरिता ने. नामदेवरायांना ताट घेतलं. पुन्हा भगवंताच्या दरबारामध्ये गेले. देवाला पुन्हा म्हणाले, विनंती करू लागले, देवा नैवेद्य खाण्याकरिता ये. मागून दामाशेट्टी लपून पाहत होते की देव खरंच नैवेद्य खातो की नाही. निळोबाऱ्यांना विनवणी केली. नामदेव महाराजांना विनवणी केली. देव विटेवरनं खाली आला. देवानं नैवेद्य खाल्ला. दामाशेट्टीनं पाहिलं की अरे खरंच देवानं नैवेद्य खाल्ला. त्यानंतर दामाशेट्टींना आपल्या पुत्राचा अभिमान वाटला, अधिकार कळाला. कारण हा काही साधा कुणी पुरुष नव्हे, हे संत आहेत. कारण देव कुणासाठी येतो तर तो फक्त संतासाठी येतो. परंतु जर त्या संतांमध्ये अहंकार असेल तर तो भगवान परमात्मा येत नाही. त्या अगोदर भगवान परमात्म्याशी जर भेट आपल्याला व्हायची असेल, असं वाटत असेल की त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला भेट द्यावी, त्याकरता आपल्यातला मीपणा, अहंकार सर्व सोडून द्यावा लागतो. एका ठिकाणी कथा आलेली आहे. गवळणी रोज असं क्रीडा करायच्या, खेळायच्या, बागडायच्या आणि एकत्र बसल्यावरती एक दिवस त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे आपण तर भगवंतावरती एवढं प्रेम करतो, एवढी भगवंताची भक्ती करतो, परंतु आपण कधीच भगवंताच्या एवढ्या जवळ राहत नाही. परंतु भगवंताच्या हातातली जी बासरी आहे, ती बासरी कायम स्वरूपी भगवंताच्या कमरेला असते. तो कुठंही गेला तरी देखील आपली बासरी बाजूला ठेवत नाही. फक्त अंघोळीच्या वेळेस तो ती बासरी आपल्या जवळून लांब ठेवतो. त्यांनी विचार केला की एक वेळेस आपण त्या बासरीला विचारायचं की तू अशी नेमकं काय साधना केलीस की तू भगवंताच्या एवढ्या जवळ राहतेस. आता ठरवलं, भगवान परमात्मा अंघोळीला गेले. गेल्याच्या नंतर काही गवळणी गेल्या, त्या ठिकाणची बासरी उचलली, बासरी घेऊन आल्या. आता मला सांगा, ती भगवंताची बासरी आहे. त्या भगवंतानं त्या बासरीला वाचा दिली होती. ती बासरीला प्रश्न विचारला गवळणींनं की अगं आमचा एक प्रश्न आहे तुला, तू नेमकं अशी कोणती साधना केलीस की तू भगवंताच्या एवढ्या जवळ राहतेस. त्यावेळेस ती बासरीचं उत्तर ऐका. लक्ष देऊन कीर्तन ऐकताय ना, ऐका. ती बासरी म्हणते, अरे मी कुठल्याच प्रकारची साधना केली नाही,
पण ऐका ना, मी आतमधून पूर्ण मोकळी झाले आणि मोकळी झाल्याच्या नंतर मग मला भगवान परमात्म्यानं त्याच्या जवळ घेतलं. ऐका, असं म्हटल्याच्या नंतर गवळणी म्हणतात, तू ती मोकळं होण्याकरिता काय केलंस? त्यावेळेस ती बासरी म्हणते, मी माझ्यातला गर्वपणा, मीपणा, अहंकार सगळ्या गोष्टीचा त्याग केला. मी पूर्णपणे मोकळी झाले, तेव्हा मला त्या भगवान परमात्म्याने जवळ घेतलं. ऐका, तसंच आहे, ज्यावेळेस मनुष्य जीवनातील अहंकार, गर्व सर्व काही काढून टाकतो, त्यावेळेस तो भगवान परमात्मा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याच्या जीवनातला अहंकार गेला तो देवाला प्राप्त झाला. ऐका, नामदेवरायांचा अहंकार नव्हता. 5 वर्षाचे नामदेवराय होते. देवानं नैवेद्य खाल्ला, तेवढा अधिकार नामदेवरायांचा होता. एवढे अधिकार असणारे नामदेवराया भगवंताला नैवेद्य खाऊ घालतात. देवानं खाल्ला आणि निळोबाराय त्यांचं वर्णन करतात. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळोबाराय म्हणतात की संतांचा अधिकार एवढा आहे, हा मला आत्ता कळाला. परंतु ऐका ना, या संतांचा अधिकार त्यांना प्राप्त करण्याकरिता फार कष्ट घ्यावे लागले. ऐका, काही वेळेस तुकोबरायांची धिंड गाढवावरनं काढली. धिंड काढल्याच्या नंतर सर्व गावामध्ये मिरवणूक झाली. गळ्यामध्ये चपलाचा हार होता. गाढवावरनं धिंड काढली. ती धिंड आपल्या घरासमोर आली. दारासमोर आल्याच्या नंतर तुकोबरायांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आवलीनं, परंतु तुकोबरा एकदम आनंदामध्ये होते. तुकोबरांना आवलीनं विचारलं, तुकोबरा, अहो तुमची या गावातल्या लोकांना गाढवावरनं धिंड काढली, गळ्यामध्ये चपलाचा हार तुमच्या घातला, तरी देखील तुम्ही एवढे प्रसन्न का? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, आवले, अगं ऐक, आपल्या लग्नामध्ये मला बसण्याकरता घोडा नव्हता, परंतु आज या गावकऱ्यांना माझी घोड्यावर बसून धिंड काढली. आवली रडायला लागली. आवलीच्या डोळ्यामध्ये धारा लागल्या. आवली तुकोबरायांना म्हणते, अहो अहो हा घोडा नाहीये, हे गाढव आहे. परंतु तुकोबराय म्हणतात, आवले, मला गाढव, घोडा यांच्या सगळ्यांचा जीव एकच वाटतो ग. कारण माझ्यामध्ये मी रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. मी काय खातो, मी काय पितो याचं मला भान राहत नाही. एवढे तल्लीन होऊन तुकोबराय भजन करतात. ऐका, सर्वजणांनी एकदा हात उंच करा. तुकोबराय भंडारे डोंगरावरती बसून तन मन लावून भजन करायचे. सर्वजणांनी एकदा हात वरच करा, उंच घ्या. आतापर्यंत मी काय कोणाला टाळ्या वाजवा म्हटले नाही. ऐका, सगळ्यांनी भजन करायचे. माग म्हणा, तुकोबराय भजन करायचे. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
पत्नी आहे आवली, ती मला म्हणते की तुम्ही आजपर्यंत प्रपंचासाठी काहीच केलं नाही, परंतु आता तरी प्रपंचासाठी काहीतरी करा. तर मी आज करतो बरं. तुकोबराय म्हणतात की मी या शेताचं राखण करेन. तो जहागीरदार ज्या ठिकाणी जातो, भागीरथी पळत येतात. बाबाला बोलवतात. त्यावेळेस तुकोबराय भागीरथीला म्हणतात, भागीरथी आता घरी नसतं यायचं बाई. या मालकाचं जे शेत आहे ते शेत मी राखण करण्याकरिता घेतलंय आणि तो मालक मला या शेत राखल्यानंतर अर्धा मण धान्य देणार आहे. भागीरथीला आनंद झाला. भागीरथी पळतच आईकडे गेल्या. आईला सांगितलं, आई बाबांना एका जहागीरदाराचं शेत राखण करण्याकरिता घेतलंय. ते शेत राखण बाबा करत आहेत. आवलीला फार आनंद झाला. मायबाप अरे आवलीला म्हणते की बाबा इतके वर्ष झाले आमच्या लग्नाला, परंतु माझ्या पतीनं आजपर्यंत प्रपंचासाठी काहीच केलं नाही, परंतु आज माझा पती प्रपंचाकरिता काहीतरी करतोय. आवलीला फार आनंद झाला. तुकोबराय भजन करायचे. तुकोबराय एकटे भजन करत नव्हते. आता जसं जसं ते पीक वाढू लागलं तसं तसं ते कणसामध्ये दाणे येऊ लागले. दाणे वाढवू लागले. पशु पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. तुकोबराय त्या पक्ष्यांना बोलवायचे, या इकडून या, इकडून या. एकाही पक्षाला तुकोबराय हकलत नव्हते. प्रत्येक पाखराला तुकोबराय बोलायचे. सर्व पक्षी त्या ठिकाणी यायचे. कोणी तुकोबरायांच्या विण्यावरती बसायचं, कोणी तुकोबरायांच्या खांद्यावरती बसायचं, कोणी हळूवार पंखा नख्यानं ती विणा वाजवायचं. तुकोबराय भजन करतात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. ऐका तुकोबराय भजन करायचे. परांसोबत भजन करायचे. आता पुण्याचा जहागीरदार त्या ठिकाणी शेत पाहणी करण्याकरता आला. आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की अरे एकाही कणसामध्ये एक कणही धान्य राहिलं नाही. त्यानं तुकोबरायांना घेतलं आणि गावच्या पाटलांकडे आला. पाटलांना सर्व घडलेला प्रसंग सांगितला की मी तुकोबरायांना हे शेत राखण करण्याकरिता दिलं होतं, परंतु ऐका की या कणसामध्ये एक कण देखील धान्य राहिलं नाही. जे 5 खंड्या होणार धान्य होतं ते आता अर्धा मण सुद्धा राहिलं नाही. त्या पाटलानं तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराय हे सांगतात ते बरोबर आहे का? तुकोबराय म्हणतात, हो बरोबर आहे. त्या पाटलानं तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय किती धान्य झालं असतं बरं? तुकोबराय म्हणतात, पाटील बुवा खरं सांगतो 15 मण तरी धान्य झालं असतं. पाटील तुकोबरायांना म्हणतात की अहो तुकोबराय थोडं सांगा. तुकोबराय म्हणतात, नाही अहो झालंच असतं. स्वभाव तुकोबरायांचा होता खरं बोलायचा. तुकोबराय म्हणतात झालं असतं. त्यावेळेस पाटील म्हणतात, तुकोबराय आता तुम्हाला एवढं धान्य भरवून द्यावं लागेल. तुकोबराय म्हणतात देतो, परंतु आता मला सांगा ज्याच्या घरामध्ये एक वेळ खाण्याची सुद्धा सोय नाही तो माणूस 15 मण खंड्या धान्य कसा देईल? तरी देखील तुकोबराय म्हणतात की मी देईल. पाटील बुवा म्हणतात तुकोबरायांना, तुकोबराय अहो एवढं धान्य तुम्ही म्हणता की सर्व पाखरांना खाल्लं, परंतु एवढं धान्य कसा खाऊ शकतं? म्हणून तुकोबरायांनी पाटलांना घेतलं, सर्व ते जहागीरदाराला घेतलं आणि शेतामध्ये पाटील आला. आल्याच्या नंतर पाटलांना पाहिलं
तर चमत्कार काय झाला ऐका. त्या प्रत्येक कणसामध्ये जगाचा मालक आनंदामध्ये डोलत होता. सर्वांनी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. जहागीरदारानं खिशातली चिठ्ठी काढली, पाटलांना सांगितलं हे खोडून टाका. परंतु पाटील म्हणतात अरे असं नाही होणार. आता या शेतातलं जेवढं धान्य होईल तेवढं सगळं धान्य तुकोबारांना दिलं जाईल आणि यातला फक्त अर्धा मण धान्य तुम्हाला राहील. ऐका, ते झालं 24 खंड्या धान्य. 24 खंड्या झाल्याच्या नंतर पाटलांना सांगितलं तुकोबऱ्या एवढं धान्य तुमचं आहे, तुम्ही घेऊन जा. तुकोबऱ्या म्हणतात नाही, हे धान्य मी घेऊ शकत नाही, हे माझ्या यादीत बसत नाही, मी फक्त अर्धा मण धान्य घेऊन जाणार आहे. पाटलांना सांगितलं तुकोबऱ्या ऐका, हे धान्य घेऊन जा. तुकोबऱ्या म्हणतात जर तुम्हाला हे धान्य द्यायचंच असेल ना तर ऐका, पुण्याच्या बाजारपेठेमध्ये जा, हे धान्य विका आणि त्यातील जे काही पैसे येतील त्या पैशानं आमच्या घरामध्ये तो स्वयंभू भगवान परमात्मा आलेला आहे त्याचं मंदिर बांधा. आजही आपण जर देहू क्षेत्रामध्ये गेलो ना तर ते जे मंदिर आहे भगवान परमात्म्याचं तर ते या धान्याच्या पैशातून बांधलेलं आहे. याचा अधिकार, याचं कारण असं आहे की तुकोबरायानं भगवंताचे नामस्मरण केलं, त्या नामस्मरणाचा फायदा आहे. आवलीनं म्हणते तुकोबरायांना, तुकोबराय अहो हा घोडा आहे, नाही हा गाढव आहे. तरी देखील तुकोबराय म्हणतात नाही आवले, हा घोडाच आहे. तुकोबरायांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून आवली म्हणते धनी हा घोडाच आहे. ऐका, तुकोबरायांकडे जर पाहिलं ना आपण, तुकोबरायांना एवढं दुःख असताना देखील तुकोबरायांचा चेहरा कायम आनंदात होता. कारण तुकोबरायांचा स्वभाव हा नम्र होता. मनुष्य जीवनामध्ये मनुष्याचा स्वभाव हा नम्रच असला पाहिजे. ऐका, खूप गर्व, कुठल्याही गोष्टीचा अहंकार जीवनामध्ये काही कामाचा नाही. नम्र असलं पाहिजे. जो नम्र असतो तोच या ब्रह्मांडाचा मालक होतो. नम्र झाला भोता त्याने तोंडाले ओढता, दिली गोडीले आनंदा, आला गोडीले नम्र झाला भोता त्याने तोंडाले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ऐका, तुकोबऱ्यांचा स्वभाव नम्र होता आणि खऱ्या अर्थानं आपला प्रत्येकाचा स्वभाव नम्रच असला पाहिजे. ऐका, जर आपला स्वभाव नम्र असेल तर आपल्याला कुणाचीच भीती नाही. एका एक छोटंसं उदाहरण आपल्याला सांगते. ऐका, आता आपल्या सर्वांना माहित आहे समुद्र, हा समुद्र किती मोठा आहे, खूप मोठा आहे. ऐका, त्याच्या कन्या सर्व नद्या, त्या नद्या पहाडामध्ये राहतात, कुणी डोंगरामध्ये राहतात. सर्वजण लग्न करून आपल्या सासरी गेल्यात. समुद्रानं मनामध्ये विचार केला की दरवेळेस पावसाळ्यामध्ये त्या सर्व नद्या आपल्या वडिलांना भेटण्याकरता येतात. सर्व नद्या समुद्राला मिळतात. सर्व मिळाल्याच्या नंतर काही ना काहीतरी आपल्या पित्याला भेट म्हणून घेऊन येतात. कुणी गाया घेऊन येतं, कुणी बंगल्याची बंगले घेऊन येतं, कुणी माणसं घेऊन येतं, कुणी जनावरं घेऊन येतं. सर्वजण काही ना काहीतरी आणतात. एक वेळेस समुद्रानं आपल्या कन्यांना प्रश्न विचारला, अरे तुम्ही माझ्याकरता सर्व काही घेऊन येता, मोठमोठ्याल्या बिल्डिंगा घेऊन येता, मोठमोठाले घरं घेऊन येता, माणसं आणता, जनावरं आणता, परंतु आजपर्यंत तुम्ही मला एक छोटंसं लव्हाळा जे झाड असतं ते तुम्ही आजपर्यंत मला कधीच आणलं नाही. असं म्हटल्याच्या नंतर नद्या म्हणतात की बाबा आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्याकरता तुम्ही म्हणाल ते मोठमोठे बंगले, मोठमोठे प्लॉट घेऊन येऊ, परंतु आम्ही तो लव्हाळा काय घेऊन येऊ शकत नाही. कारण आम्ही जर तिकडून निघालो आणि त्यानं जर पाहिलं
तर पाहिल्याबरोबर तो आपली मान खाली करतो आणि आम्हाला तो घेऊन येता येत नाही. आम्ही तुमच्याकरता सगळं काही आणू. ऐका, ज्या प्रकारे लव्हाळा आपलं अंग खाली टाकतो, तो त्या नद्यांसमोर नम्र होतो, म्हणून तो उपटल्या जात नाही. तसाच माणसाचा स्वभाव पाहिजे. एखादं जर आपल्याला खूप बोलत असेल तरी आपण नम्रपणे ऐकलं पाहिजे. असा स्वभाव तुकोबारायांचा होता. म्हणून तर तुकोबारायांचं वर्णन निळोबाराय करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. उदका माझी वाया ठेवोनी कोरड्या उदका माझी वाया ठेवोनी कोरड्या ठेवोनी कोरड्या ठेवोनी कोरड्या दाखविण्या रोकड्या विश्वजना. निळोबाराय म्हणतात, निळोबारायांना या ठिकाणी तुकोबारायांचा अधिकार सांगितला की देवानं वया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या, परंतु जशाच्या तशा कोरड्या वह्या राहिल्या. एवढी भक्ती तुकोबारायांची होती. म्हणून निळोबारायानं तुकोबारायांचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये केलं. ऐका, आता सर्व मंडळीनं एकदा हात उंच करा. त्या जगारा सर्वजण विठोबा रखुमाई की मनुष्य जीवन जगत असताना कधीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयश किंवा हार यावी असं कधीही म्हणत नाही. परंतु एक असं दुकान आहे की त्या दुकानात गेल्याच्या नंतर मनुष्य हार मागितल्याशिवाय राहत नाही. ते आहे फुलांचं दुकान. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो हारच मागतो. तसंच आज आपल्या सर्वांच्या प्रेमासमोर, या हारांसमोर माझी खरंच हार आहे. आपण सर्वांना सुंदर अशा फुलांचे हार आपल्याला दिले. एका विठ्ठल विठ्ठल सर्वांनी भजन केलं, भगवान त्याची भक्ती केली. ऐका, अभंग निळोबारायांचा घेतला. निळोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपल्याला सांगतात की म्हैसी पुत्रामुखी बोलाविने श्रुती, चालविने भिंती बैसोनिया, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी, उदका माझी या ठेवोनी कोरड्या
दाखविण्या रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ऐका, या अभंगाचं विस्तारपूर्वक चिंतन आपल्या समोर करण्याचा प्रयत्न केला. जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली, जशी मारुतीरायानं बुद्धी दिली, तसं चिंतन सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्वच आपण या ठिकाणी 2 तास बसून चिंतन श्रवण केलं. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी केली असे असणारे आमचे बंधू हरिभक्तपरायण माऊली महाराज थोरात असतील, आमचे गावचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मगर असतील, व तसेच सुंदर असा ज्यांचा आवाज आहे असे भातुडी गावचे शिवाजी महाराज सचिन महाराज कदम असतील. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आपण सुंदर अशी साथ केली, त्यांच्याकरता जोरदार एकदा बसलेल्या मंडळीनं भजन टाळे वाजवा. ऐका, मृदुंगाची सुंदर अशी साथ करणारे हरिभक्तपरायण योगेश महाराज लगड असतील, त्यांचेही मनापासून आभार. त्यांच्यासाठीही एकदा जोरदार टाळ्या. व तसेच दुसऱ्या बाजूनं हरिभक्तपरायण चंदू महाराज, सागर महाराज या दोघांकरताही जोरदार टाळ्या वाजवा. दोघांनीही खूप सुंदर पखवाज वाजवला. सर्व टाळकरी मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, तुळशीवाल्या काकू असतील, त्यांच्याकरता एकदा मोठ्यानं टाळ्या वाजवा. सुंदर अशी सिस्टीम असणारे काका, त्यांनी देखील सुंदर अशी सिस्टीम लावली, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. 2 तास या कीर्तनाची शूटिंग ज्यांनी केली असे असणारे मराठी हॉटस्पॉटचे दादा असतील, त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या. आणि ऐका, तुम्ही 2 तास बसून या ठिकाणी माझे 2 शब्द बोबडे मोडके तोडके सर्वजणांनी ऐकून घेतले, त्यासाठी तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी एक मारुतीरायाला साकडं आहे की देवा, यंदा सुंदर अशा तुझ्या भक्तीत आम्ही दंगलोत, सुंदर असा सप्ताह केलाय. आम्ही सर्वजण शेतकरी आहोत, आमच्याकरता थोडा तरी पाऊस पडू दे असं मागणं मी भगवान परमात्म्याला मारुतीरायाला करते. आणि या ठिकाणी माझ्या मातापित्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर ऐका, या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. बांधखेल गावचे ग्रामस्थ असतील, सारोळा गावचे ग्रामस्थ असतील, महिला भजनी मंडळ असेल, मदडगाव, खरडगव्हाण, सर्वच ठिकाणाहून प्रेमाची माणसं आलेली आहेत. ऐका, सर्वांचे नाव घेणं काही शक्य झालं नाही, परंतु एकच नाव घेते. श्री संत गव्हाणे बाबा पायी दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्हा सर्व सज्जनांचे मनापासून आभार व्यक्त करते. शेवटी भैरवी होईल आणि कीर्तनाचा शेवट होईल. निळामाती संगती तारा, निळामाती संगती तारा, निळामाती संताचे तारण, निळामाती संताचे तारण, संगती तारण, निळामाती संगती तारण, संगती तारण, निळामाती दिने उतराल नवल, दिने उतराल
नवद दोन दिन उतरे नवद होय आसमा माझी मातंदा होय आसमा माझी मातंदा नैवेद्य हाती समूर्ती जे नैवेद्य हातीचा माझी संताचा माझे संताचा
हातीचा मूर्ती दिवे दैवत हातीचा निळा म्हणे तीही संगेची कारणे दिन उदरणे नवल कोण निरोपराय या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात एका नियमाप्रमाणे. दुसरा दिवस संतपर असतो म्हणून संतपर अभंग निवडला. संतांचा महिमा अधिकार जशा माझ्या अल्पबुद्धीने सांगता येईल सोडवता येईल तसा सोडवला. सुंदर अशी हार्मोनियमची साथ करत आहेत सारोळा गावचे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज असतील. महाराजांचेही मनापासून धन्यवाद. बाबा तुमचं नाव राहिलं पण सुंदर अशी साथ शेवटपर्यंत केली. मनापासून आभार. ऐका झालेली सेवा पुनश्च एकदा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणावरती तुमच्याकडून मी 15 मिनिटं जास्त घेतले क्षमा असावी. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.